राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि कुठे नव्हे ते एकत्र येत महायुतीनं कोल्हापुरातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला। तसं पाहिलं तर निवडणूक लागल्यापासूनच कोल्हापूरची चर्चा सुरू झाली, कारण एकीकडे बडे नेते, मंत्री, आमदार आणि खासदार होते, तर दुसरीकडे एकटे सतेज पाटील। काँग्रेसची सत्ता जरी आली नसती तरी सतेज पाटलांनी तगडी फाईट दिली आणि सगळ्यात मोठा पक्ष ठरला। पण सत्ता मात्र महायुतीची आली आणि महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या। त्यामुळे महापौर आपलाच असं स्वप्न रंगवणाऱ्या भाजपला बंटी पाटील मात्र धप्पा देण्याची तयारी करते आणि त्यासाठी भाजपच्याच मित्रांची मदत घेणारे अशी चर्चा सुरू झाली आहे। आता भाजपचा कणका वाढण्यासाठी नेमका बंटी पाटलांचा प्लॅन काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या। मागील 10 वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेला नुकताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुंग लागला आणि महायुतीनं पहिल्यांदाच महानगरपालिकेवरती झेंडा फडकवला। आता आकडेवारीचं गणित सांगायचं झालं तर भाजपला 26, शिंदेंची शिवसेना 15 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आणि सत्तेसाठी आवश्यक असणारी 41 ही मॅजिक फिगरही महायुतीनं ओलांडली। महायुतीकडे 45 नगरसेवकांचे स्पष्ट असं बहुमत आहे, तर इकडे सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला काँग्रेस। एकटे लढूनही सतेज पाटील यांनी एक हाती काँग्रेसचे 34 नगरसेवक निवडून आणत भाजपसह महायुती आणि खास करून महाडिकांना धक्का दिला होता आणि सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेची 1 जागा म्हणजे त्यांच्या एकूण 35 जागा झाल्या। कोल्हापूर महानगरपालिकेवरती गेल्या दशकाची काँग्रेसची सत्ता महायुतीनं खालसा केली, पण आता येथे महायुतीचा पहिला महापौर कोणाचा यावरून जुंपण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून आपलाच महापौर असेल असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितलं, पण असं काहीच खासदार धनंजय महाडिकांचंही म्हणणं आहे। मात्र शिवसेनेच्या विजयातील मोठा वाटा भाजपसाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे सतेज पाटलांचं वक्तव्य। शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागताय ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाले तर काँग्रेस त्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। आता यामागचं राजकारण थोडक्यामध्ये सांगते। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेच्या युतीला मोठे यश आलं आणि मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा आल्या, त्यामुळे महापौर भाजपचाच होईल अशी वक्तव्य भाजप नेत्यांकडून सुरू झाली। पण महापौर पदासाठी शिंदे सुद्धा अडून आहेत। आता मुंबई असेल किंवा कोल्हापूर, सत्तेसाठी भाजपला शिंदेची गरज मात्र आहे आणि इथेच शिंदे किंगमेकर ठरतायत। पण विषय मुंबईचा आहे, सर्वाधिक श्रीमंत असलेल्या महानगरपालिकेचा, आणि इथे मात्र भाजप मुंबईत झुकतं माप मात्र घेणार नाही। त्यामुळे मुंबईत जरी कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी शिंदे इतर ठिकाणी भाजपला धोबी पछाड करण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे आणि त्याचाच फायदा बंटी पाटील घेऊ शकतात। सत्ता हातातून गेल्यानंतरही सतेज पाटील पुन्हा महाडिकांना धोबी पछाड देण्याच्या तयारीत आहे। कोल्हापुरामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची साथ घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आणि पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचं समजते। पडद्यामागे जोरदार राजकीय घडामोडी सुरू असून सगळ्याच गोष्टी आपण जाहीर करू शकत नाही असं सूचक वक्तव्य सतेज पाटलांनी केलं आणि भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली। त्यामुळे शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मात्र थोडंसं कॉम्प्रोमाइज देखील करू शकतं असं म्हटलं जातंय। त्यामुळे चर्चांनुसार काँग्रेस 3-2चा फॉर्म्युला कोल्हापूर महानगरपालिकेसाठी वापरू शकतं, म्हणजे नाराज शिंदेंना खुश करण्यासाठी कोल्हापुराचं महापौरपद 3 वर्ष भाजपकडे आणि 2 वर्ष शिवसेनेकडे देऊ शकतं। पण ही चर्चा फिसकटली आणि शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला साथ दिली तर कोल्हापुरातील सगळं चित्र वेगळं असण्याची शक्यता निर्माण झाली आहे। म्हणजे आणि जर काँग्रेस 34 आणि शिंदेंची शिवसेना 15 एकत्र आल्यास कोल्हापुरामध्ये सत्ता स्थापन होऊ शकते आणि असं जर झालं तर बहुमत असणाऱ्या महायुतीला आणि खास करून भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागणार आहे। तर महापौर भाजपचा व्हावा असे स्वप्न पाहणाऱ्या महाडिकांना देखील हा सगळ्यात मोठा धक्का असू शकतो। त्यामुळे आता कोल्हापुरामध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तरी कोल्हापुरातील संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।